ब्राह्मी लिपी या धम्मलिपी, पाली प्राकृत भाषा, प्राचीन बौद्ध साहित्य, ही तमाम भारतीय भाषा, मराठी हिंदी भाषा, आंबेडकरी दलित साहित्याचे जनक आहेत. यावर मी आपले मत प्रदर्शित करीत आहे. साहित्य हा विषय आला की सहजपणे लिपी भाषा हे समीकरण आले. जेव्हा आपण प्राचीन भारतीय साहित्य ह्या अहम विषयाकडे वळतो संशोधकांच्या दृष्टिकोनातून, तेव्हा पाषाण काळ जो हा 3 भागात आहे. पुरा पाषाण काळ ईसापूर्व 25,000 ते 12,000, मध्य पाषाण काळ ईसापूर्व 12,000 ते 10,000, नव पाषाण काळ ईसापूर्व 10,000 ते 3500, आणि त्यानंतर तो काश्य काळ, तो आहे 3,300 ते 1200. त्यानंतर तो लोह काळ, तो आहे ईसापूर्व 1200 ते 550. हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये सोबतच आपण दुसरा कालखंड घेऊया, तो सिंधू घाटी संदर्भित आहे. सिंधू घाटी सभ्यता जो आहे ती पूर्व सिंधू घाटी सभ्यता ही ईसापूर्व 7,500 ते 3,300. प्रारंभिक सिंधू घाटी सभ्यता ही ईसापूर्व 3,300 ते 2,600. परिपक्व सिंधू घाटी सभ्यता ईसापूर्व 2,600 ते 1,900. त्यानंतर उत्तर सिंधू सभ्यता ही ईसापूर्व 1913. हा जो कालखंड आहे, हा कालखंड मला समजून घ्यावा लागणार आहे. आणि पाषाण काळामध्ये जे चित्र दिसत आहेत, जे चित्रसदृश जे लिपी दिसते आहे, त्याचा बोली आपला दिसून येतो आपल्याला. ती अजून समजल्या गेली नाही आहे. त्यानंतर सिंधू घाटी काळामध्ये जे लिपी आहे वेगळीच, ती सुद्धा अजूनपर्यंत वाचल्या गेली नाही. परंतु प्राचीन सिंधू घाटी उत्खननात ध्यानस्थ बुद्ध असलेला एक राजा किंवा एक व्यक्ती मिळालेला आहे. आणि त्यांचा जो पहराव आहे, त्यांची ज्ञानमुद्रा आहे, ती भगवान बुद्ध जे आहेत, शाक्यमुनी बुद्ध, यांचा पहरावा आणि ज्ञानमुद्रा यांची समानता दिसते आहे. सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपल्याला स्वस्तिक सापडलेलं आहे, बुद्धाच्या पदचिन्ह आहे, त्यामध्ये आढळलेलं स्वस्तिक चिन्ह आणि ते चिन्ह जवळपास समानता दिसते. त्यामध्ये सिंधू घाटी उत्खननात आपल्याला एक मोठा स्तूप आणि लागूनच एक तलाव दिसलेला आहे, आढळलेला आहे. आणि तसाच तलाव वैशाली इथे आपला स्तूप आढळलेला आहे, आणि त्याच्या लागूनच एक तलाव आहे, तो वैशालीमध्ये आपल्याला दिसून येतो आपल्याला. सिंधू घाटीमध्ये एक बैल आपल्याला वृषभ आढळलेला आहे. अगदी तसाच बैल वृषभ आपल्याला अमरावती उत्खननात आढळलेला आहे. सिंधू घाटी उत्खननात आपल्याला कपावर एक सिंह बसलेला सिंह आढळलेला आहे, सिंहमुद्रा. अगदी तशीच सिंहमुद्रा आपल्याला सम्राट अशोक यांची जी मुद्रा आहे, सम्राट अशोक यांनी वापरलेली राजमुद्रा, त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. अर्थात त्या काळामध्ये पहिला बुद्ध म्हणजे ताम्हणकर बुद्ध यांच्या अस्तित्वाचा तो बोध होतो आपल्याला. म्हणजे पहिला बुद्ध हा ताम्हणकर बुद्ध, म्हणजे आणि ताम्हणकर बुद्धाचा कालखंड जवळपास तोच आपल्याला दिसून येतो आहे. तर ताम्हणकर बुद्धापासून ती चालत आलेली परंपरा, पहिल्या बुद्धापासून 28 बुद्ध म्हणजे शाक्यमुनी बुद्ध, ही परंपरा ही चालत आलेली आहे. ते स्तूप जे काही आहे, हे सर्व असं जे काही परंपरा दिसत आहे आपल्याला. सिंधू काळातील मुद्रा जी लिपी आहे ती जरी वाचणे उलगडणे शक्य झाले नाही, परंतु 5व्या या 6व्या शतकामध्ये ब्राह्मी लिपी या धम्मलिपीच्या उदयास आली, ती मात्र वाचण्यात आलेली आहे, ती समजण्यात आलेली आहे. आणि चक्रवर्ती सम्राट अशोक निर्मित शिलालेख ही त्या घटनेची साक्षी जाते. कारण शिलालेख विशेषतः सम्राट अशोका काळात लिहिल्या गेली
आणि ती आता वाचल्या गेलेली आहेत. आणि सिंधू घाटी सभ्यता असो की चक्रवर्ती अशोकाचा शिलालेख असो, यामध्ये कुठेही आपल्याला वैदिक सभ्यतेचा, वैदिक संस्कृतीचा गंध या लवले दिसून येत नाही. किंवा तथागत बुद्ध काळामध्ये वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था ही असल्याचा आपल्याला बोधही होत नाही किंवा शिलालेखात त्याचा उल्लेख नाही. जो त्यावेळेस संघर्ष होता हा सत्तारूढ सत्ताबाळ संघर्ष, एक सत्तावाढीचा संघर्ष होता तो. आणि त्यावेळेस कोणतीही वर्णव्यवस्था नव्हती, जातीव्यवस्था नव्हती, तर वंशव्यवस्था होती. तेव्हा आपल्या लक्षात येईल शाक्यवंश, कोलीय वंश, भर्गवंश, कलाई वंश, मल्लवंश, बुलीवंश, मौर्यवंश, हर्यक वंश, कुशाण वंश, नागवंश, विदेहवंश, शुंगवंश, शकवंश, वाकाटक वंश, पालवंश, असे अनेक वंश आपल्याला त्यावेळी दिसून येतात. आणि त्यांची लढाई सत्ता संघर्ष आहे त्यांचा होतो. आणि पुढे ही जी राजे होते ही सर्व पुढे भगवान बुद्धाला शरण गेली आहे, बुद्ध धर्म झालेली आहे. तथागत बुद्धाचा जन्म वैशाख पौर्णिमा ईसापूर्व 65-63 मानला जातो. परंतु नेपाळ देशामध्ये बुद्धा जन्म हा ईसापूर्व 623 साजरा केला जातो. तफावत आहे बुद्धाच्या जन्मामध्ये. मग त्यामध्ये संशोधन केलं गेलं. डरहम विद्यापीठातील प्राध्यापक रॉबिन कनिंगहॅम यांनी मग खोदकाम केलं तिथे आपल्या लुंबिनीला. आणि कार्बन डेटिंगमध्ये त्यांनी त्याचं कार्बन डेटिंग करणार, त्यामध्ये तो बुद्धा जन्म हा ईसापूर्व 623 हा मानला गेला आहे. आता आपण 623 ईसापूर्व 623 म्हणावं नाही म्हणावं विश्वानी, आता आपल्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. लुंबिनी इथे जे उत्खनन झालेलं आहे त्यामध्ये विटाचं, जमिनीच्या आतमध्ये विटाचं मंदिर आढळलेलं आहे. आणि त्याखाली पुन्हा उत्खनन केल्यानंतर त्यांना प्राचीन लाकडाचा मंडप मिळालेला आहे. आणि त्या लाकडाच्या मंडपामध्ये मधोमध शाल वृक्षाची एक जड सापडली. सदर जड जी होती त्याचं कार्बन डेटिंग केलं असता तिचा जो कालखंड आहे ईसापूर्व 600च्या पूर्वीचं सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न आहे की आपण भगवान बुद्धाचा जन्म हा 623 ईसापूर्व मानायला हरकत नाही. 523च्या आधी 623 हा आपण म्हणायला हवा. यावर संशोधन व्हायला हवे, चर्चा व्हायला यावी. कारण हा नवीन संशोधन आहे, नवीन संशोधन आहे. तेव्हा आणि भगवान बुद्ध त्याच्या आधी 70 वर्ष आधी जात आहेत. भगवान बुद्धाचा जन्म 563 म्हणजे त्याच्या आधी 70 वर्ष आधी जात आहेत भगवान बुद्ध. आणि भगवान महावीरांचा जन्म हा ईसापूर्व 540. तर तरी इथे भगवान बुद्धाच्या नंतर भगवान महावीर झालेले आहेत. परंतु 70 वर्ष आधीचा भगवान बुद्धाचा जन्म दिसत आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला आणि कार्बन डेटिंग हा त्याचा पुरावा आहे. दुसरी गोष्ट आहे की भगवान बुद्धाचे मूळ नाव हे सिद्धार्थ नसून सुकिती आहे, सुकिती. आणि त्याच्या आईचे मूळ नाव महामाया नसून रुमनदेवी आहे. भगवान बुद्धाच्या आईचे नाव महामाया नसून मूळ नाव रुमनदेवी आहे. आणि मावशीचे मूळ नाव महाप्रजापती नसून रूपम हे मूळ नाव सांगितलं. हा एक संशोधन आलेलं आहे. आता आपल्याला संशोधन जसं होत आहे तसं आपल्यापुढे त्याचं पालन करणं आपल्याला गरजेचं आहे. हे सम्राट अशोक शिलालेखातूनही आपल्याला हे संदर्भ देत असतात. ईसापूर्व 6व्या शतकामध्ये शाक्यमुनी बुद्ध कालखंडात बांबू लिपी ही उदयास आली. आणि ती जी भाषा होती, बोलीभाषा होती, पाली प्राकृत होती. आणि ती पाली प्राकृत भाषा ईसापूर्व 600 ते 350 इसवी 350 पर्यंत आपल्याला ती दिसून येते आहे. ईसापूर्व 600 पासून ईसापूर्व 350 ती दिसत आहे.
त्यानंतर पाली भाषेवर संस्कार करण्यात आले. जवळपास ती चौथ्या 3ऱ्या शतकात संशोधन आलं पाली भाषेवर. त्याला हिब्रू संस्कृत या हिब्रू पाली म्हटलं गेलं आहे. आज जी त्याला मग संस्कृत नाव दिलं गेलं, हिब्रू संस्कृत. संस्कार केलं म्हणून संस्कृत. आज आपल्याला जी संस्कृत दिसते आहे ही हिब्रू संस्कृत नाही आहे, ही पाली संस्कृत आहे, क्लासिकल संस्कृत आहे. म्हणजे पहिली बुद्धा काळातली संस्कृती, बुद्धांनी पाली भाषेवर संस्कार आले ती हिब्रू संस्कृत होती. आता झालेलं आपल्याला दिसत आहे संस्कृत भाषा ही क्लासिकल संस्कृत आहे. प्राकृत भाषेमध्ये 10 स्वर होते. संस्कृत भाषेमध्ये मग झाल्यानंतर 13 स्वर आलेत. हिंदी भाषामध्ये 11 स्वर आहेत. अपभ्रंश भाषेमध्ये 8 स्वर आहेत. असे त्यामुळे आपल्याला दिसून येत आहेत. पाली भाषेत वैयाकरण कच्छायन यांनी 41 ध्वनी 41 ध्वनी सांगितलेले आहेत. आता याशिवाय पाली भाषेमध्ये ऋ, न, क्ष, त्र, ए, औ, श, श हे शब्द नाहीत. पाली भाषेमध्ये हे शब्द नाहीत. काय? ऋ, न, क्ष, त्र, ए, औ, श, श हे शब्द नाहीत. हे समस्त शब्द आपल्याला संस्कृत भाषेत दिसत होतात. संस्कृत म्हणजे पाली भाषेवर पुढे संस्कार झाल्यानंतर हे शब्द आलेले आहेत, हे समजून घ्या. मॅक्स वेबलर जे जर्मनचे आहेत यांनी पाली भाषेचा उगम पाटली ह्या शब्दांत सांगितलेला आहे. पाटलीपुत्र जो आपण म्हणतो आहे तर पाटली या शब्दांत सांगितलेला आहे. तर पंडित विदुशेखर भट्टाचार्य यांनी पंक्ती ह्या शब्दापासून ही पालीची उत्पत्ती सांगितलेली आहे. अभिधम्म दीपिकानुसार पाली शब्दाची उत्पत्ती पालेती रखती पाली या शब्दापासून त्यांनी मांडलेलं आहे. पालेती रखती पाली ही सांगितलेली आहे. भिक्षू जगदीश यांनी भट्टाचार्याचं विधान अमान्य केलं. त्यांच्यामध्ये भिक्षू जगदीश यांच्यामध्ये पाली परियाम या शब्दांनी त्यांनी पालीची उत्पत्ती सांगितलेली आहे. सम्राट अशोक यांच्या शिलालेख जे आहेत बाबरू शिलालेख, सम्राट अशोकांचे जो शिलालेख आहे बाबरू शिलालेख यामध्ये धम्मपलिपाय हा शब्द दिसून येतो. म्हणजे बुद्ध वचन हा शब्द बाबरू शिलालेख होतो. बुद्ध वचन. दीपवंश हा पहिला प्राचीन बुद्ध ग्रंथ आहे. त्यामध्ये सुद्धा बुद्ध वचन हा शब्द आलेला आहे. बुद्ध वचन हा शब्द त्यांनी प्रमाण मानलेला आहे. सिंहली परंपरानुसार पाली शब्दाची उत्पत्ती मागधी मगध या शब्दातून आलेली आहे. प्राध्यापक डेव्हिस यांनी 6व्या शतकातील इसापूर्व 6व्या शतकातील कोशल प्रदेशी भाषा मानलेली आहे. पाली भाषा उगम संदर्भात बरेच मत आहेत, परंतु त्यांच्या कालखंडा संदर्भात विवाद नाहीत, हे समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. प्राचीन बौद्ध साहित्य आणि साहित्यिक यांच्या विषयाच्या अंतर्गत गेल्यावर बुद्ध काळामध्ये आचार्य अश्वघोष, आचार्य नागार्जुन, आचार्य आर्यसूर्या, आचार्य कुमारलंब ही जगाला उजळून टाकणारी 4 स्त्रिया दिसून येतात आपल्याला. ह्याशिवाय आचार्य अश्वघोष त्यांचे बुद्ध चरित्रम, आचार्य वस्तुबंधू, आचार्य वसुमत्र यांचं अभिधम्म, प्रकरण पाकशास्त्र, धातुकला पालशास्त्र हे जे ग्रंथ आहेत त्यांचे. आचार्य कल्याणपुत्र यांचं दिव्यावधान, नागार्जुन यांचं मध्यमिका कारिका हे ग्रंथ आहे. आर्यदेव यांचं चतुशतक ग्रंथ आहे. मैथिनाथ यांचं अभिसमय अलंकार हे ग्रंथ आहे. असंग यांचा महायान अलंकार हा ग्रंथ आहे. दिग्गनाग यांचं न्यायप्रवेश हा ग्रंथ आहे. धर्मकीर्ती यांचा न्यायबिंदू हा ग्रंथ आहे. आचार्य शांतिदेव यांचा बौद्धाचार्य अवतार हा एक ग्रंथ. हे असे जे साहित्याचा आपल्याला बुद्ध साहित्याचा आपल्याला बोध होतो आहे प्राचीन काळात. बुद्धधम्म प्रथम संहिती त्यामध्ये भंतानन यांचा उपस्थित झालेली असताना सूत्रपत्रक हा ग्रंथाचा ह्या ग्रंथाची निर्माण झाली. द्वितीय संगती भदन उपरली यांच्या उपस्थित झाली, त्यावेळी पिंडपिटक हा ग्रंथ निर्माण झाला आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक काळामध्ये तिसरी संगती झाली, त्यामध्ये अभिधम्म पिटक हा ग्रंथ निर्माण झालेला आहे.
आणि या त्रिपद ग्रंथाची लिपिबद्धता ही सर्वात आधी सिंहली भाषेत करण्यात आली, कारण त्यावेळेस सिंहलीसुद्धा भारताचा एक भाग होता. त्यानंतर इसवी 4थ्या शतकात आचार्य बुद्धघोष यांनी श्रीलंकेत जाऊन सिंहली भाषा त्रिपिटकमध्ये अभ्यास केला. त्यांनी मग विशुद्धी मग्ग, अरुणोदय, अट्टकला या ग्रंथाचे लेखन केलं आणि पाली भाषेमध्ये त्रिपिटकाचा त्यांनी अनुवाद केला. हिंदी आणि ग्रंथ आहेत, त्यामध्ये प्रत्युत्तर समुत्पाद आणि निर्वाण प्रत्याहा संदर्भ येतो. महायान ग्रंथामध्ये महायान संप्रदायाचे ग्रंथ आहेत. महायान, सदुत्पद, सद्धर्म पुंडरीक, ललित विस्तार, अष्टसहस्रिका, महावस्तू, लंकावतासूत्र, दशभूमीश्वर, नागानंदा असे महायान पंथाचे ग्रंथ होते. त्यावेळेस सारख्या ग्रंथाचे ते निर्मित झालेले आहेत त्या काळामध्ये. बुद्ध काळामध्ये अजून बरेच काही ग्रंथ लिपिबद्ध झालेले आहेत, त्यावरची आता पुन्हा आपण करूया. वरील सर्व ग्रंथामध्ये दीपवंश हा सर्वात प्राचीन ग्रंथ आपल्याला दिसून येतो. म्हणजे साहित्याचं जे निर्माण आहे हे बुद्ध साहित्य बुद्ध या तत्वातून झालेलं आहे, आपल्या बुद्ध धर्मात झालेलं आहे दिसून येतो आपल्याला. सिंधू घाटी सभ्यता या लिपी नंतर ह्या देशामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, ब्राह्मी लिपीचा उगम दिसतो आहे, जो 6व्या शतकात आहे. तो इसापूर्व 3000पर्यंत आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शंखलिपी, खरोष्टलिपी या लिपीचाही प्रभाव आपल्याला उदय दिसून येतो, शंखलिपी आणि खरोष्टी लिपीचा. याशिवाय पुढे कुटील लिपी, देवनागरी लिपी, शारदा लिपी, गुरुमुखी लिपी, ग्रंथलिपी, तेलुगू कन्नड लिपी, तामिळ मल्याळम लिपी, शहामुख लिपी, मोडी लिपी अशा अनेक लिपी मग उदयास आलेल्या आहेत. आणि ह्या तमाम लिपीचा कालखंडावर आपण जो कालखंड आहे यावर पुन्हा कधी चर्चा करूया. तेव्हा देवनागरी लिपी संदर्भात चर्चा होतो. देवनागरी लिपीच्या संदर्भात तेही 8व्या या शतकातील नंतर ते आलेली आपल्याला दिसून येते. आणि संस्कृत, हिंदी, मराठी, भोजपुरी, नेपाली, कोकणी, मैथिली आणि गढवाली ह्या देवनागरी लिपीशी संबंधित आहेत. ह्या ज्या भाषा आहेत कोणत्या, संस्कृत, हिंदी, मराठी, भोजपुरी, नेपाली, कोकणी, मैथिली, गढपाली ह्या देवनागरी लिपीच्याशी संबंधित भाषा आहेत. हिब्रू संस्कृत ही भाषा जी आहे, हिब्रू संस्कृत ही ब्राह्मी लिपीतून उद्भव आलेली आहे, कारण पाली भाषा संस्कार केल्यानंतर ही भाषा आलेली आहे. हिब्रू संस्कृत पाली भाषा संस्कार केल्यामुळे संस्कृत असं तो ती होती हिब्रू संस्कृत. आणि आज जी संस्कृत दिसते ती क्लासिकल संस्कृत आहे आणि त्यांची लिपी देवनागरी आहे. क्लासिकल लिपीची भाषा लिपी कोण आहे, देवनागरी. आणि हिब्रू लिपी जी होती ती ब्राह्मी लिपी. बुद्ध कालखंडामध्ये जे अभिलेख आहेत, लघु शिलालेख आहेत, भाब्रू शिलालेख आहेत, कलिंग शिलालेख आहेत, बृहत शिलालेख आहेत, स्तंभ शिलालेख आहेत, लघुस्तंभ शिलालेख आहेत आणि गुफालेख आहेत. हे आपल्याला अशोकाच्या काळात हे दिसून येत आहे. आणि त्या कालखंडामध्ये शिलालेखात कुठेही वैदिक संस्कृतीचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. धर्म ह्या शब्दाची, या धम्म ह्या शब्दाची व्याख्या जी आहे ब्राह्मी अभिलेखात दिसते आहे. अत्तनो स्वभावम अत्तनो लक्षणं धारयति ती धम्म. जो आपल्या स्वभावाला धारण करतो, जो आपल्या लक्षणाला धारण करतो त्याला धम्म असं म्हटलं आहे. म्हणजे धर्माची व्याख्या हे बुद्ध धर्माच्या पाली ग्रंथात आपल्याला भाषेत दिसून येत आहे. त्या काळामध्ये ब्रह्मन हा शब्द येतो, दिसून येतो ब्रह्मन. आता ब्रह्मन हा शब्द ब्राह्मण धर्माशी काय संबंध नाही आहे. तर ब्रह्मन या श्रवण, या समन, या विद्वान या अर्थाने तो प्रयोग आहे. याशिवाय सम्राट अशोक काळामध्ये मेगास्थनीज एरियनसारखी
दोन महान लोक येऊन गेलीत. त्यांनी इंडिका नावाचे दोघांनी अलग अलग इंडिका नावाचे ग्रंथ लिहिले. त्यामध्ये सुद्धा वर्णाश्रम व्यवस्थेचा कुठेही उल्लेख, या वैदिक व्यवस्थेचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही. त्यांच्या ग्रंथामध्ये 7 वर्गात व्यवस्थेची विभागणी केलेली आहे. इंडिका ग्रंथामध्ये 7 वर्गात व्यवस्थेची विभागणी केली आहे. विद्वान वर्ग, खेतियार वर्ग, पशुपालन या शिकारी वर्ग, कारागीर वर्ग, सैनिक वर्ग, दुकानदार वर्ग आणि गरीब वर्ग असे 7 वर्ग त्यांनी दाखवलेले आहेत. कागदाचा शोध आहे, कागदाचा शोध हे समजून घ्या, हा चीनमध्ये 9व्या ते 10व्या शतकात लागलेला आहे. आणि बुद्ध धर्माचे जे पांडुलिपी आहेत ह्या कागदावर आहेत, ह्या शिलालेखात आहेत. भारतात कागदाचा प्रयोग हा 9व्या शतकानंतर आलेला आहे. चीनमधून भारतात आलेला आहे कागदाचा प्रयोग. आणि मूर्तिकलासुद्धा आपण ज्या मूर्तिकलाचा संदर्भ होतो, गांधार मूर्तिकला या मथुरा कला मूर्तिकला, ही सुद्धा बुद्ध धर्माची देण आहे. ही कला जे उगम आहे, गांधार कला या मूर्तिकला, यामध्ये वैदिक संस्कृतीच्या काही कविता लवलेश आपल्याला दिसून येत नाही. ह्याशिवाय विक्रम संवत ईसापूर्व 57 आणि शक संवत इसवी 78 हा जो कॅलेंडर आहे, हा कॅलेंडरसुद्धा बुद्ध धर्माशी संबंधित आहे. वैदिक धर्माचा त्याचा काहीही संबंध नाही. कारण वैदिक धर्म हा इसवी सन 10व्या शतकात उदयास आला आहे. आणि हा कालखंड खूप पहिला ईसापूर्व आणि इसवी, त्याच्यामुळे वैदिक धर्माशी या संस्कृतीचा काही संबंध नाही. ह्या संदर्भात आपण पुन्हा डिटेल चर्चा करूया. आपण इसवी 850मध्ये इसवी 850मध्ये बौद्ध धर्माच्या महायान संप्रदायाचा खूप बोलबाला होता. 850 कालखंडामध्ये महायान संप्रदाय होता. त्यामधून पुढे काय झालं, वज्रयान संप्रदायाचा जन्म झाला. महायान संप्रदायापासून वज्रयान संप्रदायाचा जन्म झाला. वज्रयान संप्रदायापासून तंत्रयान संप्रदायाचा जन्म झाला. हे जे काय आहेत महायानपासून पुढे काय, महायान वज्रयानपासून पुढे शैवपंथ, वैष्णवपंथ आणि शाक्तपंथ हे निर्माण झाले. पुढे 850च्या नंतर इसवी 850ची गोष्ट आहे. या तिन्ही जे पंथ होते, शैवपंथ, वैष्णवपंथ, शाक्तपंथ, या तिन्ही पंथामध्ये कोणत्या समन्वय नव्हता. आणि महायान संप्रदायाने बुद्धाची जे बोधिसत्व अवलोकेश्वर ही संकल्पना उदयास आणली. कोणी महायान संप्रदायाने काय केलं, बुद्धाचे बोधिसत्व अवलोकेश्वर ही संकल्पना उदयास आणली. ओम मनी पद्मे होम ही ऋचा सदमपुंडिक ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येते. ओम मनी पद्म होम हे सदमपुंडिक ग्रंथात आपल्याला दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशातील तुंदा मठामध्ये त्रिलोचननाथ गाव आहे हिमाचल प्रदेशमध्ये. त्यामध्ये 10व्या शतकातील अवलोकन बुद्ध प्रतिमा ही आपल्या त्याच्या प्रमाण आहे. 10व्या शतकातील अवलोकेश्वर बुद्ध. आणि यापूर्वी वैदिक संस्कृतीमध्ये मूर्तीची संकल्पना आपल्याला दिसत आहे. केव्हा दिसत आहे, ही 10व्या शतकात दिसत आहे. यापूर्वी कुठेही मूर्ती संकल्पना आपल्याला दिसून येत नाही. इसवी 788मध्ये शंकर नावाचा जो व्यक्ती जन्माला होतो 788मध्ये इसवीमध्ये, आणि तो जन्माला येतो. पुढे तो शंकर हा शैवपंथाची स्थापना करतो, जो महायान पंथापासून झालेला आहे. त्यानंतर भारतात 4 पीठ तो निर्माण करतो. शृंगेरी पीठ जो रामेश्वरम आहे केरळामध्ये, तिथे यजुर्वेद या ग्रंथ निर्माण होते. शारदापीठ द्वारका गुजरात, इथे सामवेद निर्माण केला जातो. ज्योतिर्मठ बद्रिकाश्रम उत्तराखंडमध्ये अथर्ववेद निर्माण होते. गोवर्धनपीठ पुरी ओरिसामध्ये ऋग्वेद असं या, आणि इथे शंकराचार्य हे पद निर्माण होते. तसेच 12 ज्योतिर्लिंग स्थापना होते. केदारनाथ इथे आदि शंकर त्यांनी हे निर्माण केलेलं आहे, याची ती समाधी आहे. पुढे केदारनाथला, पुढे बौद्धविहार, त्या काळातले जे बुद्धविहार होते त्याचे रूपांतर यांनी आपल्या संप्रदायांनी, हे जे संप्रदाय होते शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, यांनी तिथे आपलं वास्तव केलं आणि ते
आपल्या अधीन केलं ते. इतकेच नाही तर जैमिनी आणि कुमारिल भट हे या दोन ब्राह्मणांनी वैदिक साहित्याचा निर्माण केला आहे. हे 850 शतकानंतर इसवी झालेला हा इतिहास आहे. पुढे मग यातून पुढे वैदिक धर्माचा निर्माण इथून झालेला आहे. ते म्हणजे वैदिक धर्म आधी नव्हता आहे हा पुरावा आहे. रामायण काव्य रामायण लिहिलं आहे, हे वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेलं नाही आहे. ते संपादक होते, रामायण ग्रंथाचे संपादक होते आणि 1000 श्लोक होते. आता रामायणात 1000 श्लोक आहेत. मूळ रामायणामध्ये फक्त 1000 श्लोक होते आणि तो संपादक होता. महाभारताचं काव्यरचना जो महाकाव्यांनी महाभारत सांगितलेलं आहे त्याचा मूळ नाव जय होता. आणि ते महाकाव्य क्लासिकल संस्कृत भाषेत ते लिहित आहे आणि कागदावर आहेत. हे समजून घ्यायचं, हे कागदावर आहेत. हे कोणत्या शिलालेखावर आपल्याला आढळले नाहीत. आणि यांची लिपी ही काय देवनागरी लिपी आहे. हे जे आहे क्लासिकल संस्कृत आहे लिहिलेलं आहे आणि महाभारत असो रामायण असो हे देवनागरी लिपीत आहे आणि कागदावर आहे. म्हणजे यांच्या हे 10व्या शतकात हे लिहिला गेलं हे हा प्रमाण आहे. आणि पुढे मग उपनिषदसारखे ग्रंथ लिहिण्यात आले. तर हे जे लिहिण्यामध्ये जैमिनी कुमार भट ह्या दोन ब्राह्मणांचा अमरोर आलेला आहे. आणि पण यांनी सांगितलं का त्रेतायुग महाद्वापरयुग हे त्यांनी गेले, पण त्यामध्ये त्यांची अस्तित्वच नाही आहे. त्यांचे कुठलेही प्रमाण नाही आहे. सिंध घाटूमध्ये त्यांचं प्रमाण काहीच मिळत नाही आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे पण ते ग्लोबल तंत्र आहे की एखादी गोष्ट खोटी वस्तू असेल तर ते खुद्द सोसावी म्हणजे ते खरं वाटायला लागतं आहे, असं ते प्रमाण आहे. भारतामध्ये सिंधू घाटी सभ्यता ह्या संदर्भात बरीच आपण चर्चा केली. आता भारतात ह्या व्यतिरिक्त 7 संस्कृती असल्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. एक कायता संस्कृती ईसापूर्व 2000 ते 1800, मालवा संस्कृती ईसापूर्व 1700 ते 1200, आहार संस्कृती ईसापूर्व 2100 ते 1500, गौरिक मृदुबान संस्कृती ईसापूर्व 2000 ते 1500, सवाला संस्कृती ईसापूर्व 2000 ते 1800, चिरान संस्कृती ईसापूर्व 1500 ते 750, जोके संस्कृती ईसापूर्व 1400 ते 770. ही आपल्याला संस्कृती दिसून येते, पण कुठेही वैदिक संस्कृतीचा उल्लेख दिसून येत नाही ईसापूर्वमध्ये. ते तथागत बुद्ध काळामध्ये तथागत बुद्धाला जगन्नाथ म्हटल्याचा इतिहासही आहे. तथागत बुद्धाला जगन्नाथ म्हटल्याचा इतिहास आहे. पुरावा आपलं सांगतील क्लासिकल संस्कृत आहे. आपण त्या क्लासिकल संस्कृत बोललो आता त्यामध्ये एक श्लोक आहे, प्राणीपत जगन्नाथम प्राणीपत जगन्नाथम सर्व जीवा वराचितम सर्व बुद्धमय सिद्धितापितम गगनोपम. ही एक संस्कृत भाषेमध्ये श्लोक आहे. त्यामध्ये बुद्धाला त्यांनी जगन्नाथ म्हटले गेले आहे. जे प्राचीन बुद्ध मठ आहे त्यामध्ये त्यांच्या देवतावर भगवान बुद्धांचा मूर्ती आपल्याला दिसून येत आहे. आता ती कपड्यात दाखल्याचा प्रयत्न केला जातो. त्याशिवाय कबीरपंथाचा ग्रंथ आहे लक्षणबोध. कबीरपंथाचे ग्रंथ आहे लक्षणबोध, हे लक्षात घ्या. त्यांनी सुद्धा बुद्धाला जगन्नाथ म्हटलेलं आहे. त्यांच्या काय म्हणतात ते अबकल युग बैठेगा सोई. तिथे काय म्हटलं आहे, अब कल युग बैठेगा सोई, अब कल युग बैठेगा सोई, बुद्ध था अपना हमरा कोई, बुद्ध था अपना हमरा कोई, जगन्नाथ मम नाम है सोई, जगन्नाथ मम नाम है सोई, हमरी स्थापना यही भी हुई, हमरी स्थापना यही भी हुई. हे कबीरपंथाचा ग्रंथ आहे. लक्षणबोधमध्ये हा उल्लेख दिसून येतो. ह्याशिवाय आलाल हलाल काव्यामध्ये बुद्धाबद्दल स्तुती दिसून येत आहे. फिरीमय सुरी जगन्नाथ हो, फिरीमय सुरू जगन्नाथ हो, कलियुग बौद्ध रूप अवतार, कलियुग बौद्ध रूप अवतार. हे हा संदर्भ आपल्याला दिसून येतो. तथागत बुद्धाची प्राचीनता यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. बुद्ध काळातील ब्राह्मी लिपी आणि पाली बोली आपली जी भाषा आहे, बोली आहे, भाषा आहे, ही 6व्या शतकात झाल्या आहे. 6व्या शतकापासून ईसापूर्व 300 इसवी 350 आपल्याला दिसून येत आहे. ह्यानंतर पाली भाषा यावर संस्कार झाला.
हिब्रू संस्कृतच्या जवळपास 4थ्या शतकाच्या 3ऱ्या शतकाचा संस्कार करण्यात आला. त्याला हिब्रू संस्कृत हे नाव दिलं गेलं. त्यानंतर पहिल्या इसवी पहिली ते 5वी शती इसवी पहिली ते 5वी शती या अपभ्रंश भाषा साहित्याचा जन्म झाला. त्यानंतर काय आला, पाली प्राकृत, म्हणजे हिब्रू संस्कृत, मग येतो अपभ्रंश भाषा प्रभाव दिसतो. पण या इतिहासामध्ये कुठेही चाणक्याचा उल्लेख दिसत येत नाही. यामध्ये कुठेही चाणक्याचा आपला इतिहास दिसत नाही. किंवा कालिदासा संदर्भातही आपल्याला तोच प्रश्न येतो. कालिदास होता किंवा नव्हता हा एक प्रश्न आहे. परंतु कालिदासाचं आपण लिखाण वाचतो त्यामध्ये अपभ्रंश भाषेचा प्रभाव दिसून येतो. त्यानंतर आपल्याला अपभ्रंश भाषेमध्ये वल्लभी दर्शन ईसापूर्व 550, सिद्ध सरहापाद इसवी 769, उद्योत्तर सूरी इसवी 780, देवसिंग इसवी 934 आणि शेवटचा अपभ्रंश जो कवी आहे हा रयितू आहे. शेवटचा अपभ्रंश भाषेचा कवी कोण आहे? हा रयितू. हा ईसापूर्व 1400 झालेला आहे. इसवी सन 1400 झालेला आहे. त्यानंतर आदि हिंदी भाषेचा जन्म होतो. सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदी आहे. सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदी भाषा होय, हे समजून घ्यावं लागणार. अपभ्रंश भाषेची काय आहे? अपभ्रंश भाषेची ती अंतिम अवस्था आहे. आदि हिंदी भाषेची साहित्यिक बघूया. 12व्या शतकामध्ये अब्दुल रहमान हे आदि हिंदीचे पहिले कवी होऊन गेलेत. त्यांचा संदेश रासक हा ग्रंथ आहे त्यांचा. त्यानंतर शालिबद्र सुरी, अमीर खुसरो खूप फेमस नाव आहे. हंसावली, कबीर 1399 ते 1512, रामानंद 1450, कालीमुतुल, नाभादास, बनारसीदास, गुरु अर्जुन देव पंजाब शिखांचे गुरु अर्जुन देव 1604 यांचा कालखंड आहे. गोसावी तुलसीदास, आदि हिंदी त्यांचं नाव आहे गोसावी तुलसीदास 1532 ते 1623. म्हणजे आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर आचार्य जटमल, आचार्य केशवदास ही आदि हिंदीचे कवी होऊन गेलेत. त्यानंतर 1645 या काळामध्ये उर्दू भाषेचा जन्म होतो. 1645 म्हणजे उर्दू भाषेचा जन्म होतो. आणि इसवी 1100 मध्ये देवनागरी लिपीचा प्रथम प्रारूप आपल्याला दिसून येतो. देवनागरी लिपीचा प्रथम प्रारूप कुठे केला 1100 मध्ये. आणि पुढे ती 1796 पासून तिला प्रारंभ करण्यात आला. परंतु आपल्याला एक समजून घ्यावं लागणार आहे. जो आदि हिंदीचे आद्य कवी अब्दुल रहमान अब्दामान आणि कबीरदास या दोघांनी त्यांची जाती कोळी सांगितली आहे. कोळी सांगितलेली आहे किंवा जुलाई सांगितली आहे. एक तर कोळी सांगितली आणि जुलाई सांगितलेली आहे. जेव्हा ते मुस्लिम झाले नव्हते तेव्हा ते कोळी होते. मुस्लिम झाल्यानंतर त्यांना प्रयोग मुस्लिम नंतर ते जुलाई झाले. आणि दोघांचाही व्यवसाय हा विणकाम होता. दोघांचा व्यवसाय विणकाम. आणि कोली आणि कोलीय ही एक वंशावली आपल्याला दिसून येते. आणि सिद्धार्थ गौतमाची पत्नी यशोधरा या आई महामाया इतर जो वंश होता हा कोलीय वंश होता. ते आणि त्यांचा व्यवसायसुद्धा विणकाम होता. असा रे यांची परंपरा चालत आलेली आहे. म्हणून संत कबीर तथागत संदर्भात एका दोह्यात म्हणतात, जिनिनी बिनी बचा दरिया, जिनिनी बिनी चा दरिया,
जस की तस बिनी चादरिया, जिनी बिनी चादरिया, जस की तस बिनी चादरिया, अष्टकमल तरखा डोले, अष्टकमल दल तरखा डोले, पाच तत्गुण तीन चादरिया, पाच तत्गुण तिन्ही चादरिया, पूरब दिशा से उठे बदरिया, पूरब म्हणजे उत्तर बुद्ध गया, पूरब दिशा से उठी बदरिया, अपना अपना मेल संभालो, अपना अपना मेल संभालो, करिए खेत निर्वाणी, करिए खेत निर्वाणी, करिए खेत निर्वाणी. म्हणजे कबीर आपल्याला बुद्धाकडे घेऊन जातात. याच्या आधी कबीर दोहे आपण बघितलेले आहेत बुद्धाकडे. याच्या आधी त्यांचा आधुनिक हिंदी भाषेचा जन्म होतो. 18व्या शतकामध्ये ते उदयास आलेले आहे. 18व्या शतकात आलेले आहे. साहित्यकार जे आहेत त्यात गासातावी तासी जे आहेत 1829 त्यांना आधुनिक हिंदी साहित्याच्या इतिहासात म्हटलं जातं. गासातासी यांना. त्यानंतर उदत माटण, ओम नम जगदीश 1837, मौलवी करीमुद्दीन 1848, शिवसिंह सरोज, राजा शिवप्रसाद, अयोध्यप्रसाद खत्री 1870 झालेला आहे. जॉर्ज गियर्सन, मिश्र बंधू, एडविन ग्रिग्स, A.K. मौर्य, रामचंद्र शुक्ल, हजारी प्रसाद द्विवेदी, रामकुमार वर्मा, डॉक्टर धीरेंद्र वर्मा, डॉक्टर नगेंद्र, रामसब चतुर्वेदी, बच्चन सिंह 1996, मोहन अवस्थी, बाबू गुलाबराव, राजेंद्र प्रसाद सिंह, अशी लांब यादी आहे हिंदी साहित्यकारी. आधुनिक हिंदी साहित्यातील लांबी आहे. त्यानंतर 1 मे 1950 हिंदी राज साहित्य संमेलनाची स्थापना होते. 1 मे 1950. पण त्याआधी इसवी 1881 उत्तर प्रदेश हिंदी प्रयाग स्थापना होते आणि 1893 काशी नगरी प्रचार समितीची स्थापना होते. आणि ऋग्वेद ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत युनेस्कोला 1462 साली उपलब्ध करण्यात आलेली आहे. 1462 साली ऋग्वेद ग्रंथाची प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे युनेस्कोला. हा इतिहास आहे. आणि त्यामध्ये क्ष, त्र, न, औ ही अक्षरे असल्याचे प्रमाण नाही आहे. आणि ही क्लासिकल संस्कृत आहे, समजून घ्या. आणि ऋ अक्षरापासून ह्या क्लासिकल संस्कृताचा प्रारंभ होतो काय, हा संशोधनाचा विषय आहे. मराठी भाषेतील आद्यकवी हे 12व्या शतकातील संत नामदेव महाराज, जे शिंपी समाज होते, संत जनाबाई ही शिंपी समाज होती, संत चोकाराम महाराज हे महासमाज होते. यांनी मराठीचे आद्य कवी का म्हटले जात हा आमचा प्रश्न आहे. कारण मराठीमध्ये खूप काही आपल्याला चर्चा करता येईल. मराठी भाषेवर, साहित्याबद्दल खूप काही चर्चा करता येईल. ती भाषा कशी आली, का आली, खूप चर्चा करता येईल आपल्याला. आणि संत एकनाथ महाराज, संत ब्राह्मण होते, संत नरहरी महाराज, संत सोराबाई, संत मुक्ताबाई, संत कर्ममेळा, संत तुकाराम महाराज, संत विठोबा महाराज, संत तुकाराम महाराज यांना सर्व ही जी सर्व होती संत ही पंढरपूरच्या विठोबाला शरण गेलेली आहे. हा इतिहास आहे. त्यांच्या भागावर आपण पुन्हा कधी चर्चा करूया. पुन्हा थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम.